वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. ओके, कालचं रेकॉर्डिंग राहिलं का पाठवायचं? ठीक आहे, पाठवून देते. ओके, थँक्यू. सो आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे झिबू सिम्बॉल्स आणि एनर्जी बॉल. आणि उद्याच्या सेशन मध्ये आपण घेणार आहे दैनंदिन प्रॅक्टिस रेकीची कशी करावी, त्याच्यानंतर मनी मंत्रा, आणि त्यासोबतच आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहे की आजारानुसार प्रोटोकॉल काय आहे, कुठे कुठल्या प्रॉब्लेमसाठी आपण कसं हिलिंग दिलं पाहिजे. हे महत्वाचे सेशन आणि क्वेश्चन आन्सर्स हे आपलं उद्याच्या सेशनमध्ये होणार आहेत. ठीक आहे, तर सुरू करूया आजच्या सेशनला. आजचा टॉपिक आहे सगळ्यात पहिले आपण एनर्जी बॉल हा विषय घेऊ. एनर्जी बॉल आपल्याला जो क्रिएट करायचा आहे ते 4 एनर्जी बॉल, मी 3 बॉल सांगितलेले आहेत, पण आपण 4 एनर्जी बॉल आपण क्रिएट करणार आहे. माझं युट्यूब चॅनल आहे वर्टिक्स हॅपी लाईफ या नावाने. तिथे दररोज रेकॉर्डिंग उपलब्ध असतात. जर तुम्ही माझं चॅनल लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि त्याला जर बेल आयकॉन ऑन ठेवला तर दैनंदिन अपलोड होणारे रेकॉर्डिंग तुमच्याकडे आपोआप पोहोचतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तर सगळ्यांना विनंती आहे, कारण ऑफिसच्या काही कामानिमित्त जर रेकॉर्डिंग ग्रुपवर नाही आलं तर ते तुम्हाला तिथे उपलब्ध असतं. आणि सेकंड थर्ड लेवलला ही अडचण नाही आहे. सेकंड थर्ड लेवलला जे लोक येतात त्यांना ऍपमध्ये ऍक्सेस दिला जातो, जिथे लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 तिन्ही याचे दैनंदिन अपडेट झालेले व्हिडिओ तुमच्याकडे येतात, जे तुम्ही कुठे केव्हाही तुमच्या सोयीने, त्याच्यासाठी तुम्हाला युट्यूबवर ते व्हिडिओ मिळत नाही, ते तुम्हाला ऍपमध्ये ऍक्सेस थ्रू मिळत असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे रेकॉर्डिंग हा लेवल 1चा थोडासा ऑफिसची मुलगी सुट्टीवर असल्यामुळे राहिलेला विषय आहे तिच्या. ओके, चला. सो वेलकम. आजचा आपला टॉपिक एनर्जी बॉल. एनर्जी बॉल आपण कशासाठी क्रिएट करतो आणि त्याचं बेनिफिट काय आहे? रेकी मीन्स एनर्जी. जेव्हा आपण रेकीचा अभ्यास करतो म्हणजे आपण कशाचा अभ्यास करतोय? एनर्जी सायन्सचा अभ्यास करतोय. आणि या एनर्जीच्या माध्यमातून आपण निगेटिव्हिटी पण दूर करू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेल्या इच्छा पण आपण पूर्ण करू शकतो. फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा आपण या ऊर्जांचा उपयोग सहजतेने करू शकतो. तर आता सगळ्यात महत्वाचं पहिलं जो आपण एनर्जी बॉल क्रिएट करणार आहे, तो एनर्जी बॉल आपण आपल्या स्वतःतील, फॅमिली मेंबर्स, घरातील वस्तू आणि वाहनातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी करणार आहे. ठीक आहे, पहिला जो आपण बॉल, आणि त्या पहिल्या ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो फुटबॉल एक्सरसाइज, कारण फुटबॉलला आपण पाय मारतो आणि दूर पाठवू शकतो. अगदी त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनातील दुःखांना दूर पाठवण्याचं काम या एनर्जी बॉलच्या माध्यमातून करत असतो. हा, बोला मॅडम, काय म्हणणं आहे? मॅडम मी नाही का फॉर्म भरलेला पण ते पैसे मॅडम ते जाऊन नाही थर्ड लेवल राहिलेले आहेत मध्ये, तर थर्ड लेवल मध्ये, अं, फर्स्ट लेवल बरं मध्ये बरं ठीक आहे नाही, मास्टर लेवलच्या चालेल. क्लासला विचारा. ओके, सो पहिला जो आपण एनर्जी बॉल काढणार आहे त्याला फुटबॉल एक्सरसाइज असं म्हणतो, आणि ती जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याचा यूज करणार आहे. ओके, सगळ्यांनी माझ्यासोबत रेकी शक्तीचं आवाहन करायचं आहे. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आपापल्या जेंडर प्रमाणे प्रार्थना म्हणायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि कल्पना करायचे 2 मिनिटं की अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रातनं प्रवाहित होऊन, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रातनं प्रवाहित होऊन आपल्या दोन्ही हातांमधनं प्रवाहित होते आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. आणि एक दोन्ही हात जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर घ्यायचे आहेत. एक ऊर्जाचा फ्लो तुमच्या हातामध्ये निर्माण होतोय, हा अनुभव घ्यायचा आहे. दिव्य रेकी ऊर्जेचा फ्लो तुमच्या दोन्ही हातातनं प्रवाहित होतोय, हा अनुभव घ्यायचा आहे.
आणि आता प्रार्थना करायची आहे. मी माझ्यासाठी प्रार्थना करते, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील संपूर्ण वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती संपूर्णता या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, माझं घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि हा बॉल 3दा फुंकर मारायची आहे आणि ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे लांब दुःख म्हणजे तुमच्या जीवनातले सगळ्या प्रकारचे दुःख, तणाव, टेन्शन कायमस्वरूपी निघून गेलेला आहे, हा अनुभव घ्यायचा आहे. तर हा आपण पहिला बॉल केला सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी आपल्या जीवनातनं काढण्यासाठी. दररोज सकाळी तुम्ही एक हिलिंग केल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर हा एक एनर्जी बॉल टाकून द्यायचा. तुम्हाला हळूहळू असं लक्षात येईल की तुमच्या घरातील सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी हळूहळू खूप लांब जात आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या समृद्धी क्रिएट होत आहे. सगळ्या प्रकारच्या समृद्धी तुमच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे, हा अनुभव तुम्ही घेणार आहे. क्लिअर झाला पहिला? याला आपण फुटबॉल म्हणतो, कारण यात आपण आपल्या जीवनातील सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी कायमस्वरूपी रिमूव्ह करत असतो. क्लिअर? प्रार्थना आहे, मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि एवढा वेळ नसेल तर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी एवढं म्हणून देखील तुम्ही हिलिंग करू शकता. फक्त तुमच्या व्यतिरिक्त जेव्हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं हिलिंग करता तर त्याला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे? जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, क्लिअर? चलो, आता आपण रेकीचा सेकंड बॉल शिकणार आहे. दिव्य रेकी शक्तीचा सेकंड बॉल आपण शिकणार आहे. ठीक आहे? दिव्य रेकी शक्तीचा सेकंड बॉल कशासाठी वापरणार आपण? सेकंड बॉल स्वतःसाठी, आपल्या शरीरामध्ये आरोग्य, सुख, समाधान आणि जे काही तुम्हाला पाहिजे ते प्राप्त होण्यासाठी, अफर्मेशन साठी आपण पहिला बॉल यूज करणार आहे. ठीक आहे? प्रार्थना करायची आहे परत, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे की हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करते आहे. या दिव्य रेकी शक्तीचा एनर्जी बॉलमुळे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. म्हणून हा एनर्जी बॉल रोज स्वतःच्या डोक्यावर टाकून द्यायचा आहे. कल्पना करायची की ही उपचारक ऊर्जा आपल्या जीवनातील सगळ्या समस्यांचं हिलिंग करून शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त करून देत आहे. हा दुसरा एनर्जीचा बॉल. आजचं रेकॉर्डिंग बघून सगळ्यांनी थोडस समजून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. क्लिअर?
हा सेल्फ एनर्जी बॉल आहे. ठीक आहे, हा जो आपण एनर्जी बॉल क्रिएट करतो आहे हा सेल्फ एनर्जी बॉल आहे. एकच मिनिट. एक मिनिट. क्लिअर झालं? दुसरा एनर्जी बॉल क्लिअर झाला का सगळ्यांना? बॉल करताना रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना पायाखाली आसन किंवा सॉक्स वगैरे असणं गरजेचं आहे, तरच रेकीची, नाही तर ती एनर्जी होत नाही. ठीक आहे, आता तिसरा जो बॉल आपण क्रिएट करणार आहे तो बॉल आहे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना पॉझिटिव्हिटी प्रदान करण्यासाठी, घरातल्या वस्तू, आपल्या वाहनांना प्रोटेक्शन देण्यासाठी आपण तिसरा बॉल क्रिएट करणार आहे. ठीक आहे, सगळा तिसरा बॉल कशासाठी? आपल्या घरातले सगळे लोक, घरातल्या सगळ्या वस्तू आणि वाहनांना प्रोटेक्शन देण्यासाठी आपण तिसरा बॉल क्रिएट करतोय. बॉल क्रिएट करण्याची सेम पद्धत आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. घरातील सगळं वस्तू आणि वाहनं आणि लोकांचा आभार मानायचा आहे, दोन्ही हात रब करायचे आहे आणि एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट केल्यानंतर याला अफर्मेशन द्यायचे आहेत. काय अफर्मेशन द्यायचे आहेत? हा एनर्जी बॉल मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना देत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण सुरक्षेचं कवच प्राप्त झालेलं आहे आणि घरातील वस्तू आणि वाहनांना देखील दिव्य रेकी शक्तीचं संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, म्हणून हा बॉल असा घरात सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतोय असा स्प्रेड करायचा आहे. परत एकदा सांगते, आपल्या घरातील सगळ्या सदस्यांसाठी आणि घरातील वस्तू, घर आणि वाहनांसाठी उद्याच्या सेशन मध्ये तुमचे सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. ठीक आहे, आजच्या सेशन मध्ये नाही, उद्याच्या सेशन मध्ये अगदी शेवटचा हँडरेज असेपर्यंत प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. ठीक आहे, रेकीमध्ये कुठलंही अफर्मेशन हे 3 वेळा बोलायचं असतं. रेकीमध्ये काय करायचं असतं? कुठलंही अफर्मेशन 3 वेळा बोलायचं असतं. ठीक आहे, ओके. ओके, क्लिअर. आता चौथा जो बॉल आहे तो या पृथ्वीवर प्रत्येकासाठी द्यायचे. पृथ्वीवर प्रत्येकासाठी म्हणजे आपल्या घरातील सदस्य साठी जसं आपण करतो तसं आपण देखील या पृथ्वीचा एक भाग आहे. त्याच्यामुळे या पृथ्वीवरील वातावरण आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला
सुख समाधान आरोग्य प्राप्तीसाठी अर्थ हिलिंग म्हणतो आपण, तो ती आपण या चौथ्या बॉलच्या माध्यमातून करणार आहे. अर्थ हिलिंग साठी आपण परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी आणि या ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवाचं मी आभारी आहे, आणि मग एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. हा एनर्जी बॉल अफर्मेशन द्यायचं आहे मी या पृथ्वीवरला आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो असं म्हणून ते पूर्ण असं युनिव्हर्स मध्ये तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करताय, असं अफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. क्लिअर? हे झाले आपले 4 एनर्जी बॉल. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, आता आपण दिव्य रेकी शक्ती झिबू सिम्बॉल्स, कारण रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल्स नाही आहे आणि आवश्यक नाही आहे की पुढे प्रत्येकच व्यक्ती, एक मिनिट, प्रत्येकच व्यक्तीला असं हे आवश्यक नाहीये की पुढचा प्रवास म्हणजे रेकीच्या सेकंड थर्ड लेवलला येणं जमेल असं नाहीये. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्याजवळ थोडं तरी अजून पॉझिटिव्हिटी असावी, त्यासाठी मी तुम्हाला एक ऍडिशनल जिबू सिम्बॉल्स या क्लासमध्ये शिकवते आहे, जे तुम्हाला जीवनातल्या काही महत्वाच्या गोष्टी तिथे हे सिम्बॉल्स वापरता येणार आहे, कारण रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल्स नाही आहेत. क्लिअर झालं? रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नाही आहे, म्हणून आपण जिबू सिम्बॉल्स शिकतो आहे. रेकी लेवल 2 आणि 3 च्या ऍडमिशन प्रोसेस आजपासून सुरू झालेले आहे. आजपासून रविवारपर्यंत ज्यांनाही सेकंड थर्ड लेवल करायची आहे ते ऍडमिशन करू शकतात. पूर्ण सिलेबसची लिस्ट सेकंड आणि थर्ड लेवलची तुम्हाला ऑलरेडी पाठवलेली आहे आणि लाईफ टाईम ऍक्सेस असतो. त्याच्यासोबत यावेळेस आपण क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग या 2 कोर्सला आपण ऍज अ गिफ्ट म्हणून शिकवणार आहे. क्रिस्टल थेरपी तुम्हाला एक हिलर म्हणून मदत करत असते, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही क्रिस्टल सजेस्ट करू शकता, आणि डाउजिंगच्या माध्यमातून तुम्ही दररोज 4 क्लायंट जरी हँडल केले तरी आरामात 2000 पर डे अर्न करू शकता. फर्स्ट सेकंड आणि थर्ड लेवलचे सर्टिफिकेट त्यांनाच मिळतील जे सेकंड लेवलला अपग्रेड करतील. त्याच्या मागचं कारणही आहे, आम्ही पहिल्या 2 बॅच मध्ये सगळ्यांना सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला, पण क्लास अटेंड करणारे शेवटपर्यंत 300 लोक आहेत समजा, आणि फॉर्म भरणारे 500 लोक असतात, 400 प्लस लोक असतात. मग विनाकारण जे लोक क्लासही करत नाही, मग त्यांच्याकडे खोटे सर्टिफिकेट येतात, आणि म्हणून आम्ही तो चेंज केलेला आहे. जे लोक सेकंड लेवल येतात त्यांना लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3 या तिन्ही याचे सर्टिफिकेट दिल्या जातात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आणि आपली मंडे पासनं सेकंड थर्ड लेवलची बॅच चालू होणार आहे 3 जून पासनं. तर ते 10 दिवस लेवल 2 चं सेशन आणि एक 12 ते 13 दिवस मास्टर लेवलचं सेशन, असं ते 20 ते 25 दिवस सेशन असतं. आपले सगळे सेशन मंडे टू फ्रायडे याच पद्धतीने असतात. पर डे रेकॉर्डिंग मिळतात, नोट्स PDF तुम्हाला मिळतात, प्लस माझ्याशी पर्सनली जर बोलायचं असेल तर तुम्ही मॉर्निंगला कॉल करून बोलू पण शकता. इव्हन क्लासमध्ये पण तुम्ही विचारू शकता. एकदाच फी भरायची आहे, या पलीकडे या कोर्ससाठी कुठलीही एक्स्ट्रा फी पे करायची नाही. ठीक आहे. काय ग्रँड मास्टर झाल्याशिवाय काय नाही करतायत? जे काही प्रश्न असतील ना ते उद्या विचारा. रेकी मास्टर लेवल आहे, एंजलचा क्लास कोणीही करू शकतं. आपली एंजलची बॅच ती पण सोमवारपासून सुरू होणार आहे. हिलिंग रेकी मास्टर हिलर तुम्ही लेवल 1 पासून हिलिंग करू शकता, पण मास्टर लेवल झाल्यावर 100% तुम्हाला उत्तम रिझल्ट लोकांना देता येतात. तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस पण अगदी व्यवस्थितपणे करू शकता. क्लिअर आहे? सेल्फ प्रॅक्टिस पण तुमची अगदी छान होऊ शकते. एंजलची फी पण 5000 आहे. बेसिक ऍडव्हान्स पूर्ण कोर्स ते 10 दिवसांचं सेशन आहे. क्लिअर?
चला आता आपण पुढचा टॉपिक बघू, झिबू सिम्बॉल्स. मॅडम थोडस काम चालू आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मागचा बॅकग्राऊंडला आवाज येतोय. मास्टर लेवल सेकंड लेवल दोन्ही मिळून 5,000 फी आहे. ठीक आहे. टायमिंग हेच राहणार आहे, 3 ते 4 रेकॉर्डिंग दर संध्याकाळी अपलोड होऊन जातं. काही कारणास्तव एखाद वेळेस आपली ऑफिसची मुलगी उपस्थित नसली तर मग होतं. सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मिळून फी 5,000 रुपये, वेगवेगळी 5,000 नाही आहे, दोन्ही मिळून. प्लस त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग आहे. कुणी आहे का डाउजिंगची प्रॅक्टिस करणारे आपल्या क्लासमध्ये आता जुन्या स्टुडंट पैकी, जे लेवल 1 ला आहेत सध्या? हँड रेज करा बरं. बोला लक्ष्मी मॅडम, प्रॅक्टिस केली का? कसं वाटतंय डाउजिंग मध्ये, काय वाटतं? खूप छान मॅडम, असं मॅजिक शिकल्यासारखं वाटतं. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं योग्य मिळतात आणि खूप मजा येते. छान. आणि डाउजिंगच्या माध्यमातून नुसतं क्वेश्चनचे आन्सर्स काढायलाच नाही, तर मी हिलिंग करायला सुद्धा शिकवत असते. आणि तो ऑलरेडी माझा 5,000चा कोर्स आहे, तो पूर्णपणे याच्या सोबत गिफ्ट म्हणून दिलेला आहे. एरवी माझी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 याचीच फी, लेवल 1 ची 3,000, लेवल 2 ची 4,000, लेवल 3 ची 5,000 आणि डाउजिंगची 5,000 आणि क्रिस्टल थेरपीची 5,000, असा हा माझा टोटल कोर्स. टोटल तुम्हाला 5,000 मध्ये मिळतोय. ठीक आहे. ओके. वेगवेगळ्या पद्धतीने डाउझरला तुम्ही प्रश्न विचारू शकता. थँक्यू लक्ष्मी मॅडम. थँक्यू मॅडम. चला आता आपला नेक्स्ट टॉपिक, झिबू सिम्बॉल्स. आता मला सांगा मॅडम, डाउझर पण मी कसं देणार? माझी फीच मी ऑलरेडी कमी आहे. सगळा कोर्स 4 कोर्स मिळून 5,000 फी आहे, आणि त्याच्यात जर मी डाउझरही दिलं तुम्हाला तर मलाही बाकीचा खर्च असतो ना, शेवटी माझंही प्रोफेशन आहे. तर डाउझर फ्री नाही देणार. ठीक आहे. ते साहित्य जे लागेल ते तुमचं तुम्हाला घ्यावं लागेल. ओके. चला तर आता आपण शिकणार आहे झिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ कसे वापरायचे. झिबू सिम्बॉल्स हे एक एंजेलिक सिम्बॉल्स आहे, आणि एंजेलिक सिम्बॉल्स हे आपल्याला रेकी सोबत यूज करायला खूप मदत करतात, आणि आपण या माध्यमातून कुणाचंही खूप छान पॉझिटिव्ह हिलिंग सहजतेने, म्हणजे कुणालाही तुम्ही हे गिफ्ट करून देऊ शकता आणि त्यांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तसे हे झिबू सिम्बॉल्स 88 सिम्बॉल आहे, 88 सिम्बॉल्स आहेत. ठीक आहे. 88 सिम्बॉल्स जे आहेत त्याच्यापैकी मी तुम्हाला 6 सिम्बॉल्स आता शिकवणार आहे, जे मुख्यत्वे करून आपल्या जीवनामधल्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत. ठीक आहे. तर हे सिम्बॉल्स जेव्हा तुम्ही हाताने ड्रॉ कराल तेव्हा 5 बोटांनी ड्रॉ करू शकता. 5 बोटांनी ड्रॉ करू शकता. या सिम्बॉल्सचं क्रिस्टल फॉर्म मध्ये पण हे मिळतात, आणि ते तुम्ही तुमच्या जवळ बाळगू शकता. ज्यांना कोणाला क्रिस्टल फॉर्म मध्ये लागतील, महत्वाचे सिम्बॉल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, जे क्रिस्टल फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या पर्स मध्ये, घराच्या लॉकर मध्ये, किंवा एखाद्या फोटोचं हिलिंग करायचं एखाद्या व्यक्तीसाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही हे सगळे सिम्बॉल्स यूज करू शकता. हे सिम्बॉल्स तुम्ही पाण्याच्या बॉटलवर पण ड्रॉ करून ठेवू शकता. पाणी चार्ज करण्यासाठी पाण्याच्या बॉटलवर देखील तुम्ही हे सिम्बॉल्स चार्ज करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आजारी व्यक्तीच्या कपड्यांवर किंवा त्याच्या बेडशीटवर तुम्ही कोपऱ्यात हे सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता, किंवा मग 5ही बोटांनी बेडवर हवेत देखील हे सिम्बॉल तुम्ही काढू शकता. ओ मॅडम, पहिली सिम्बॉल कसे वापरायचे ते सांगेल, मग काढून दाखवेल ना. सगळे सिम्बॉल काढून दाखवणार आहे मी, पण आधी समजून तर घ्या की या सिम्बॉलचा उपयोग काय आहे. ठीक आहे. चला दाखवते काढून, काही हरकत नाही. तर सगळे सिम्बॉल्स मी ड्रॉ पण करून शकते. तर हे सिम्बॉल्स यूज कसे करायचे? 5ही बोटांनी जेव्हा हवेत ड्रॉ करता तेव्हा 5ही बोटांनी ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे.
त्याच्यानंतर ओके, तर हे सिम्बॉल्स आपण ड्रॉ करू, तर त्या त्या कलरनी ड्रॉ करून ठेवा. याचे तुम्ही प्रिंट काढून, म्हणजे याचे स्टिकर्स अमेझॉनवर याच्या फ्रेम्स मिळतात, तर त्या फ्रेम सुद्धा तुम्ही हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये त्या त्या गरजेनुसार लावू शकता. क्रिस्टल कॉइन जास्तीत जास्त इझी आहे क्रिस्टल कॉइन मध्ये यूज करणं, किंवा मग तुम्ही पेनानी स्केच पेननी ड्रॉ करून सुद्धा यूज करू शकता. आताही माझ्या लॅपटॉपच्या खाली हे सगळे सिम्बॉल्स मी ड्रॉ करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर हे सिम्बॉल्स तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, जसं आता मला फायनान्स रिलेटेड, हेल्थ रिलेटेड, कारण इथे खूप सारे वायर्स असतात, मग मला हेल्थ पण चांगली पाहिजे ना एवढं सगळं, मग मी हेल्थ सिम्बॉल, माझं हे प्रोफेशन आहे, फायनान्स पण रिलेट आहे, तर त्याच्यामुळे आर्थिक समृद्धीचा सिम्बॉल, हे सगळे सिम्बॉल्स. आणि बरेचसे लोक इथे येत असतात, बऱ्याच लोकांचं मला हिलिंग करावं लागतं, आणि आजारी आणि नकारात्मक ऊर्जांशी माझा संपर्क येत असतो, म्हणून मी माझ्या प्रोटेक्शनसाठी रिलीज सिम्बॉल देखील इथे ड्रॉ करून ठेवलेला आहे. आता एक एक सिम्बॉल मी तुम्हाला ड्रॉ करायला शिकवते, त्या पद्धतीने वही पेन घ्या, तो सिम्बॉल ड्रॉ करा, आणि त्याची त्या पद्धतीने पुढे तुम्ही हे सगळे सिम्बॉल्स यूज करू शकता. सिम्बॉल्स हिलिंग साठी वापरतो आपण, सिम्बॉल्सला हिल करायची गरज नसते, हिलिंग साठी आपण सिम्बॉल्स वापरतो. हे सिम्बॉल्स ऑटो चार्ज असतात, याला हिलिंग द्यायची गरज नाही आहे. एक कागद पेन घेऊन रेडी राहा. स्टडी आणि सक्सेस सिम्बॉल सगळं तर सगळ्यात पहिला सिम्बॉल आपण बघणार आहे तो म्हणजे रिलीज सिम्बॉल. जीवनामधल्या सगळ्या प्रकारच्या नकारात्मकता रिमूव्ह करण्यासाठी आपण त्या सिम्बॉलचा वापर करणार आहे. पहिला कुठला सिम्बॉल आहे आपला? रिलीज सिम्बॉल. ओके, सो फर्स्ट सिम्बॉल आपण जो बघतोय, सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करण्यासाठी रिलीज सिम्बॉल. रिलीज सिम्बॉल, ठीक आहे. याचा कलर आहे ब्लू, आणि सगळ्या प्रकारचा त्याचा उपयोग काय आहे? सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी. ऑनलाईन चालेल का? रिलीज सिम्बॉल. या पद्धतीने हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. परत एकदा ड्रॉ करून दाखवते. रिलीज सिम्बॉल कुठला आहे? रिलीज कशासाठी वापरतो आपण?
सर्व प्रकारच्या नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरत असतो. मग निगेटिव्हिटी काढल्यानंतर सगळ्यात जास्ती आपल्याला कशाची गरज आहे, ती म्हणजे शरीरामध्ये आरोग्य. माझ्या मते शरीरामध्ये आरोग्य, कारण जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंतच आपल्या या जगाशी संपूर्ण नातं आहे. आणि म्हणून सेकंड सिम्बॉल जो आहे तो आहे ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. ऍक्सेप्टन्स ऑफ एक मिनिट का. हॅलो. तर सेकंड सिम्बॉल जो आहे आपला तो आहे हेल्थ सिम्बॉल. ग्रीन कलर मध्ये याला ड्रॉ करायचा आहे. समजा मला आता माझ्या शरीरामध्ये पूर्ण आरोग्य पाहिजे, मी काय करणार, मग माझ्या लेफ्ट बॉडी, हे सगळे सिम्बॉल आपण लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करून ठेवू शकतो. तर मी अगदी माझ्या हातावर डेली कुठे, म्हणजे लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही कुठे ड्रॉ करू शकता ग्रीन कलरनी. या पद्धतीने हा सिम्बॉल मी ड्रॉ करून ठेवू शकते. किंवा माझ्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलवर, जिथे मी आता या जार माझ्या समोर आहे त्या जारवर सुद्धा मी परमनंट मार्करनी हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकते, जेणेकरून या सिम्बॉलच्या एनर्जी माझ्या आरोग्यासाठी काम येतील. याच पद्धतीने आपल्या घरी जर एखादा आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तीच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. अगदी गुगलवर तुम्ही गेलात, एक मिनिट. ओके. तर एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ हा आरोग्यासाठी वापरला जाणारा सिम्बॉल आहे. क्लिअर. त्याच्यानंतरचा तिसरा सिम्बॉल, आता आपल्या शरीरात जीवनातली निगेटिव्हिटी गेली, एनी रिझन, त्याच्यानंतर शरीरामध्ये आरोग्य. तिसरी महत्वाची गोष्ट कोणती आपल्या जीवनामध्ये, कोणती आहे सांगा बरं, टाईप इन चॅट बॉक्स. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे आपल्या लाईफ मध्ये? थर्ड, आरोग्य आलं, निगेटिव्हिटी गेली, मग काय पाहिजे? टाईप इन चॅट बॉक्स. मनी म्हणणारे चुकीचे आहे. सगळ्यात पहिले आपल्याला जीवनामध्ये लोक पाहिजे ना. कोरोना काळात अमेरिकेत 7 मजली हॉटेलच्या मालकांनी 5 त्याच्या कुटुंबातले लोकांची डेथ झाल्याबरोबर सगळा पैसा तिथून उडवून टाकला आणि स्वतः उडी मारून स्वतःला संपवलं. पैसा नसतो, फॅमिली महत्वाची आहे, प्रेम करणारे 4 लोक जवळ असले खूप महत्वाचे आहे. एकाकी व्यक्ती जीवन जगू शकत नाही. म्हणून तिसऱ्या याच्यात सगळे नाते संबंध
प्रेम, विश्वास आणि आदराने परिपूर्ण पाहिजेत. क्लिअर? तर त्याच्यासाठी आणि प्रेमही कसं कंडिशन वाला नाही, अनकंडिशनल लव. प्रेम कसं पाहिजे आपल्याला? अनकंडिशनल लव. आजच्या याच्यात प्रत्येक प्रेमामध्ये कंडिशन आलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जे प्रेम पाहिजे ते कोणतं पाहिजे? अनकंडिशनल लव. वी हॅव टू वर्क ऑन अनकंडिशनल लव. ठीक आहे. आता अनकंडिशनल लवचा सिम्बॉल मी तुम्हाला सांगते. ओके, तर त्यानंतरचा आपला जो सिम्बॉल आहे तो आहे अनकंडिशनल लव. थर्ड सिम्बॉल अनकंडिशनल लव. ठीक आहे. याचा कलर रेड. ठीक आहे, याचा कलर कोणता आहे? रेड. ड्रॉ कसा करायचा? हार्टचा सिम्बॉल ड्रॉ केला, 2 रेषा काढल्या आणि मग इथे काढायचे आहे 3 डायमंड. अनकंडिशनल लव. कोणता सिम्बॉल आहे हा? अनकंडिशनल लव. परत एकदा हार्टचा सिम्बॉल काढला, 2 रेषा काढल्या आणि 3 डायमंड काढले. कारण जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कमीत कमी 5 लोक असे पाहिजे आपल्या जीवनामध्ये जे आपल्यावर अनकंडिशनल लव करतात. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा सिम्बॉल. आता प्रेम मिळालं, त्याच्यानंतर पैशाकडे वळू. मग पाहिजे पैसा. आणि तो पैसा कसा पाहिजे? अनलिमिटेड अबंडन्स. अबंडन्स पण कसं पाहिजे? अनलिमिटेड अबंडन्स आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये समृद्धी पाहिजे. फोर्थ सिम्बॉल जो आहे आपला तो आहे अनलिमिटेड अबंडन्स. अगदी ज्याला लिमिटेशन्स नाही आहे एवढी समृद्धी तुमच्या जीवनामध्ये आहे. अनलिमिटेड अबंडन्स. ठीक आहे, या सिम्बॉलला पण आपण ब्राऊन और रेड कलर मध्ये ड्रॉ करू शकतो. ब्राऊन और रेड कलर मध्ये ड्रॉ करू शकतो. कर्सिव्हचा H आणि इथे 3 अशा रेषा. कसा काढायचा आहे? हा झाला कर्सिव्हचा H आणि 3 अशा रेषा. क्लिअर? कर्सिव्हचा H आणि तशा 3 लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहे. हा आहे आपला अनलिमिटेड अबंडन्स. जीवनामध्ये अगदी संपूर्ण समृद्धी प्रचूर मात्रात असण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. आणि त्यानंतर फायनान्स आणि प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे तो म्हणजे प्रॉस्परिटी सिम्बॉल. कुठला सिम्बॉल आहे? 5th नंबरचा सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी. 5 नंबरचा सिम्बॉल कोणता शिकवणार आहे मी? प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटी कलर आहे याचा ग्रीन कलर मध्ये आपण याला ड्रॉ करतो. ठीक आहे, आणि याला असा ड्रॉ करायचा. याच्या फ्रेम्स मिळतात. तुम्ही जर आज Amazon वर सर्च केलं ना झिबू प्रॉस्परिटी सिम्बॉल म्हणून, तर तुम्हाला याच्या सुंदर फ्रेम मिळतात ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या एनर्जी जनरेट करण्यासाठी लावू शकता. किंवा क्रिस्टल फॉर्म मध्ये पण तुम्ही याचा यूज करू शकता. याचे क्रिस्टल्स आहेत आपल्याकडे अवेलेबल ज्यांना लागतील
ठीक आहे, प्रॉस्परिटी सिम्बॉल. त्यानंतरचा सिम्बॉल आहे, मग आता पैसा आला, रिलेशन मध्ये प्रेम आहे, मग मुलांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन. तर मुलांच्या अभ्यासासाठी मी पुढचे 2 सिम्बॉल तुम्हाला सांगते. त्यांची ग्रहण क्षमता वाढण्यासाठी आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ग्रहण क्षमता म्हणजे केलेला अभ्यास लक्षात राहणं आणि अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन असणं, या 2 गोष्टींसाठी मी तुम्हाला आता सिम्बॉल सांगते. तर पहिला आहे एकाग्रतासाठी. कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सिम्बॉल आहे ऑरेंज कलर मध्ये. हा तुम्ही मुलांच्या कंपॉस वर किंवा त्यांच्या बुक्सच्या कोपऱ्यामध्ये ड्रॉ करून ठेवा ऑरेंज कलरनी. हा एक छोटासा सिम्बॉल बुक्सच्या कोपऱ्यामध्ये, टेक्स्टबुक असो किंवा नोटबुक असो, त्याच्या कोपऱ्यामध्ये अगदी छोटे छोटे ड्रॉ करून ठेवा. ऑरेंज कलर मध्ये या सिम्बॉलला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने याला ड्रॉ करायचं आहे. एकाग्रतासाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी सिम्बॉल. आणि केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठीचा सिम्बॉल आहे रिसिप्टिव्हिटी. कुठला सिम्बॉल आहे? रिसिप्टिव्हिटी. सेवन सिम्बॉल आहे रिसिप्टिव्हिटीचा. रिसिप्टिव्हिटी कलर आहे रेड आणि सिम्बॉल असा ड्रॉ करायचा. जुन्या काळातला मराठीतला 4 या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. हे मुलांच्या, जसं आता हे पुस्तकाचं समजा एखादा कोपरा आहे, त्या कोपऱ्यामध्ये रेड आणि ऑरेंज कलरच्या स्केच पेननी हे सिम्बॉल ड्रॉ करून बघा. तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये काय फरक पडेल हा तुम्ही अनुभव करू शकणार. ठीक आहे, मुलांच्या अभ्यास आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये तुम्हाला फरक दिसेल. आणि त्याच्यानंतर लास्ट सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल आहे ब्युटी सिम्बॉल. शरीर आणि मनाचं सौंदर्यासाठी हा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल आहे ब्युटी. हा सिम्बॉल ड्रॉ करताना ब्लॅक कलरने ड्रॉ करायचा आहे. ब्लॅक कलरने ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, परत एकदा ड्रॉ करून दाखवते. इकडनं असा, इकडनं असा. ब्लॅक कलर मध्ये ब्युटी सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. हे झाले आपले झिबू सिम्बॉल. काय झाले? हे झिबू सिम्बॉल, ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये, मी याचा फोटो काढून पाठवायला सांगून देते तुम्हाला, ऑफिसच्या मुलीला, तुम्हाला ग्रुपवर त्याचा फोटो मिळून जाईल. ठीक आहे, हे सिम्बॉल पूर्णपण, हे कुठलीही प्रक्रिया वापरताना तुमचा ट्रस्ट असणं खूप खूप महत्वाचं आहे. ओके, विदाउट एनी ट्रस्ट, ही एनर्जी सायन्स आहे आणि या एनर्जीवर जोपर्यंत ट्रस्ट नसेल तोपर्यंत फायदा होत नाही. आणि म्हणून म्हणताना एकच सांगायचं आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. क्लिअर? थँक्यू व्हेरी मच म्हणून. ठीक आहे, ओके. तर हे जे तुम्हाला आता मी 8 सिम्बॉल सांगितले, हे सिम्बॉल्स यूज करून बघा. रेकीची जे लोक पुढच्या प्रवासात, नाही उद्या क्लास आहे, नाही तर म्हणाल की आताच मॅडम पॅकअप करतात आहे का, असं काही नाही आहे. उद्या आपला सेशन आहे आणि त्याच्यात आपण उद्याचे आपले टॉपिक काय काय राहणार आहे, मनी मंत्रा, दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी, एखाद्या पेशंटला कुठल्या आजारानुसार कसं हील करावं,
आणि क्यूएनए. ठीक आहे, तर आता सध्या आपल्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. आज आपण काही लोकांचे प्रश्न घेणार. ओके, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. हा बोला माधुरी मॅडम, अनम्यूट करा. मॅडम, सेकंड लेवल जी आहे ना ती वेळ 3 ते 4 असेल तर वर्किंग वुमनने कसं काय करायचं? आपल्याकडे प्रत्येक जो शक्तिपात महत्वाचा असतो. ठीक आहे, शक्तिपात हा अर्ली मॉर्निंगच केला जातो, तो क्लासमध्ये होत नाही. कारण शक्तिपातासाठी तुम्ही माझ्यासमोर उपस्थित असणं आणि ते व्हिडिओ ऑन करून उपस्थित असणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतर दैनंदिन लेव्हलवर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं आणि ते प्रॅक्टिकल जर काही समजलं नाही तर तुम्हाला पर्सनल कॉलवर किंवा सुट्टीच्या दिवशी मी एक्सप्लेन करत असते मॉर्निंगला. सॅटर्डे संडे ऑफ असतं का? सॅटर्डे संडे आपलं ऑफ आहे क्लासला. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सेकंड लेवलची 4000 आणि थर्ड लेवलची 5000 फी पे करून यावं लागतं, ज्यात तुम्हाला पर्सनल सेशन दिलं जातं सॅटर्डे संडेला. ठीक आहे, तर त्याचं तुम्हाला इंडिव्हिज्युअल वेगळी फी पे करावं लागते. आणि या ग्रुपमध्ये हाय लाईफ टाईम ऍक्सेस आहे तुमच्या सोयीनं. कारण माझ्याकडे तर वर्किंग म्हणजे मुंबईमध्ये अगदी लोकलनी प्रवास करून, मेट्रोनी प्रवास करून ग्रँड मास्टर झालेले लोक आहे, जे आज 1.5 ते 2 लाख रुपये 3 लाख रुपये पर्यंत महिने मिळवतात, म्हणजे महिना अर्न करतात आहे रेकीच्या माध्यमातून. टीचर आहे ना, त्यामुळे वर्गात तर मी अटेंड नाही करू शकणार. नाही, ठीक आहे ना, काही हरकत नाही. तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. रेकॉर्डिंगचा आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. खूप आवडला आम्हाला, म्हणजे मला, आणि म्हणजे एक्सपिरियन्स पण छान आला, म्हणूनच इच्छा झाली की सेकंड थर्ड लेवल करायची. नाही, खूप वर्किंग आहेत मॅडम. आता माझं ऍक्च्युली मी इव्हिनिंगच्या बॅचेस का नाही घेत, कारण माझे बाकी ट्रेनिंगच्या ज्या बॅचेस असतात ट्रेनरवाल्या, तर ते मग तुम्हाला तिथे अगदी समोर होतं, मग तिथे ती बॅच रात्रीची असते आपली, जे टीटीटीचे कोर्स असतात. किती दिवसाची असेल? सेकंड लेवल 10 दिवसांची आणि रेकीची मास्टर लेवल म्हणजे जवळपास 22 ते 25 दिवसांचं सेशन पकडा तुम्ही. अच्छा, आणि काही म्हणजे त्याचं पथ्य वगैरे काय पाळायचं? काहीच नाही. रेकीमध्ये ना आंघोळीचं बंधन आहे, महिलांच्या अडचणीचं बंधन आहे. फक्त मन चंगा तो कटुती में गंगा. मन साफ रखो, अफर्मेशन दो, काय पाहिजे ते युनिव्हर्सला सांगा, युनिव्हर्स तयार बसलाय तुम्हाला द्यायला. आज तक हमारे जिंदगी में अगर कोई कमी है ना, तो सोचो कि हमने वो मांगा है क्या. आपण प्रॉब्लेमवर फोकस केलाय. देवाजवळ जाऊन काय माझ्या जीवनात हे दुःख आहे, ते दुःख आहे, ते जे पाहिजे ते मागा. यस, आय अर्न 10 लाख पर मंथ, बिंदास असं मागायला शिका. जोपर्यंत तुम्ही रडारड कराल तर ते तुमच्या जीवनामध्ये येईल. आणि हे जर सिम्बॉल आहेत आता दाखवले ना, तर ते म्हणजे हे तुमच्याकडे प्रिंटिंग मध्ये आहे बोलला ना, तर मागवायचे असेल तर मग कसे नाही, मागवायचे? क्रिस्टल ते 200 रुपयाला एक सिम्बॉल येतं आणि त्याच्यानुसार तुम्ही ते हे करू शकता. ओके ओके मॅम. आणि दोन्ही लेवलची 5000 फी आहे ना? दोन लेवल. दोन्ही लेवल प्लस क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग मिळून 5000 आहे. ओके ओके, थँक्यू मॅम. ओके, ठीक. डिटेल्स पाठवाल ना ग्रुपला? पाठवले ना मॅडम, सेकंड थर्ड लेवलचे डिटेल्स मी ग्रुपवर पाठवलेत मगाशी. ओके ओके, बघते. ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके ओके, थँक्यू. चला, नेक्स्ट क्वेश्चन. जयश्री मॅडम बोला. बोला मॅडम. जयश्री मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला मॅडम. माझ्या मुलाची एक्झाम 3 तारखेला आहे. हा बोला ना. हा, तर त्याचं ते तुम्ही म्हणला होता ना की पेन आपण चार्ज कसं करायचं. ओके, आता मला एकदम आठवलं पेन चार्ज वर ना. आमच्याकडे एक डॉक्टर होते, ते त्यांच्या मुलाच्या MBBS फायनल इयरच्या याला कमीत कमी 7-8 पेन आणले होते त्यांनी चार्ज करायला माझ्याकडे. स्वतः बायफर्केशन डॉक्टर. तर इझी आहे, तुम्ही पण हे गोष्ट करू शकता. कुणाचे पेन, एक्झाम पेन, आय कार्ड वगैरे चार्ज करून देऊ शकता. काय करायचं, रेकीला प्रार्थना करायची, मुलाचा आभार, कारण मुलगा पेपर लिहिणार आहे, पेनचे आभार, जे पेनवर तुम्ही हिलिंग करणार आहे, स्वतःचा आभार, रेकीचा आभार मानायचं. तो पेन हातात घ्यायचा आणि अफर्मेशन द्यायचं की हा पेन माझा मुलगा एक्झाम सॉल्व्ह करण्यासाठी, पेपर लिहिण्यासाठी वापरणार आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पेनाने पेपर लिहून माझ्या मुलाचे सर्व पेपर अत्यंत खूप चांगले गेलेले आहे आणि त्याला सर्वोत्तम यशाची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो, असं पूर्ण श्रद्धेने पेन चार्ज करा. एक 2-4 मिनिटं त्या रेकीची एनर्जी त्या पेनला द्या.
आणि मग तो पेन मुलाला लिहायला द्या. फक्त तेव्हा त्याला हे सांगायचं की हा पेन दुसऱ्यांना लिहायला देऊ नको, कारण त्याची एनर्जी त्याला कनेक्ट होत असते. काय काय म्हणतात मॅडम, पुन्हा हे सांगा. हा पेन मी माझ्या मुलाला अमुक हा. एका परीक्षेमध्ये हा. पेपर लिहिण्यासाठी चार्ज करून देत आहे. या पेनाने पेपर हा. लिहिल्यामुळे त्याला हा. त्याच्या परीक्षेमध्ये सर्वोत्तम यशाची प्राप्ती झालेली आहे. त्याच्या या यशामुळे तो आणि संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण आनंदाची प्राप्ती झालेली आहे. ज्यांचे पेपर ऑनलाईन असतात त्यांनी सुद्धा 2 मिनिटं हात रब करायचे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायची आणि लॅपटॉपकडे असं बोलता बोलता अशा हात ठेवून हीच प्रेयर रिपीट करायची की आता माझा हा पेपर मी या लॅपटॉपच्या माध्यमातून सोडवत आहे आणि माझ्या या पेपर ला म्हणजे मी जो पेपर सोडवत आहे दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने मला या एक्झाम मध्ये संपूर्ण यशाची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मॅम अजून एक मला विचारायचं होतं की 3 तारखेला माझ्या मुलाची एक्झाम आहे, तर तुम्ही म्हटलात की सेकंड लेवल आणि थर्ड लेवल तुम्ही म्हणजे 3 तारखेपासून चालू होणार आहे. तर मला ती म्हणजे त्यावेळेस म्हणजे अटेंड करता येत नाहीये मॅम, तर काय करायला पाहिजे मी? तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. बर, अटुनमेंट ठीक काही आहे. 3 तारखेलाच नाही. आपलं अटुनमेंट एक क्लास चालू झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर असतं. बर, मग ते आपल्याला समजेल ना मॅम, म्हणजे मला कळेल ना ते? पहिले 2 दिवस सेकंड लेवलचे सबकॉन्शियस माइंड के कुछ आगे, कारण तो मुख्य उद्देश आपल्या लाईफच्या कंप्लेंट्सला कंप्लीट करणं. बर तर त्याच्यासाठी आपलं ते सेशन असतं कंप्लेंट टू कंप्लीट करणं. ठीक आहे. बर, ठीक आहे. आणि पैसे कधी पर्यंत भरायचे मॅम ते? रविवारी रात्रीपर्यंत. सोमवारी 9,000 पे करावे लागतील. ठीक आहे. म्हणजे गुगल पे केलं तर चालणार आहे? गुगल पे, फोन पे, पेटीएम, बँक ट्रान्सफर, स्कॅनर पाहिजे असेल तर तुम्ही स्कॅनर पण मागवू शकता. म्हणजे मग तुम्हाला फोन करून तसं करायला हवं का हो मी? हो, माझा नंबर आहे ऑफिसचा ज्याच्यावर तुम्ही सगळे तुमच्या क्युरीज शेअर करू शकता. कृपया एकाच नंबरचा वापर करा. ऍडमिन मध्ये भरपूर नंबर आहे. ठीक आहे. उद्या मी तुम्हाला फोन करेन. 7350246653. जो तुम्हाला तिथे पेमेंटसाठी जो नंबर दिलेला आहे तोच आपला ऑफिशियल नंबर आहे. त्याच्यावरच पेमेंट करायचं आहे. माझ्याशी बोलायचं जरी असेल, कुठला मेसेज टाकायचा तर त्याच नंबरवर टाका, कारण व्हॉट्सअपही त्याच नंबरचे चेक होतात. नंबर परत एकदा सांगते, 73. एक मिनिट मॅम, मी लिहून घेते. एकच तिथे आहे ना ग्रुपवर दिलेला आहे नंबर खाली. ओके. 73. 7350246653. ओके, ठीक आहे. ओके, चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू. बोला प्रीता मॅडम. काय प्रीतांजली, अनम्यूट करा. माईक ऑन करा मॅडम. हा बोला. आवाज नाही येते तुमचा काहीच. नाही येत आहे तोपर्यंत सरिता मॅडम. हा बोला मॅडम. प्रीती मॅडम बोला. हा बोला ना मॅडम. प्रीती मॅडम बोला. प्रीतांजली. मला झोप येते खूप. झोप येते खूप. तुमचं रूट चक्र ब्लॉक आहे मॅडम. रूट चक्राचं हिलिंग करायचं आहे तुम्हाला. झोप जर येते ना तर रूट चक्र ब्लॉक आहे. रूट चक्राला हिलिंग करायची गरज आहे. तर 7 चक्रांचं जे मी उद्या समजून सांगितलं दैनंदिन प्रॅक्टिस, तर त्याच्यात तुम्हाला सांगेल कशी प्रॅक्टिस करायची. हळूहळू रिलीफ होईल. ओके ओके. आणि मला हे माझ्या आईसाठी करायचं आहे. आई म्हणजे आईचं माझ्या डायलिसिस चालू आहे. तिची किडनी फेल झालेली आहे. डायलिसिस आहे, तिला ऐकायला येत नाही. त्याच्यामुळे ती खूप फ्रस्ट्रेट आणि खूपच नर्वस असते ती. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का? की म्हणजे तिचा हा एक तर आहेच तिचं, पण त्याच्यासाठी काही आपण करू शकतो का? नक्की हिलिंग करू शकतो मॅडम. पण मग हे मी सेकंड लेवल 1 मध्ये पॉसिबल नाही आहे. सेकंड लेवल मध्ये डिस्टन्स हिलिंग आहे, त्याच्यात ते पॉसिबल आहे. डिस्टन्स हिलिंग मध्ये पॉसिबल डिस्टन्स आहे. हिलिंग मध्ये पॉसिबल आहे, कारण फर्स्ट लेवलची तुमची एनर्जी, फर्स्ट लेवलला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलं गेलेला आहे. आणि सेकंड लेवल जी आहे ती डिस्टन्स हिलिंग आणि 40% एनर्जी होते. फर्स्ट लेवलची 10% एनर्जी आहे. थर्ड लेवल मध्ये तुमची 100% एनर्जी होते आणि तुम्ही मास्टर हिलर म्हणून जगातल्या कुठल्याही कठीणातल्या कठीण केसेस हँडल करू शकता.
ओके. पण मग आता जसं म्हटलं तुम्ही की म्हणजे माझं रूट चक्र वॉटर खराब आहे म्हणून, पण मग मी जर आता ऍडमिशन घेतली सेकंड लेवलला, पण तर माझं बेसिकच माझं पक्क नसेल, म्हणजे हा. लेवल 1. आता तेच सांगते तुम्हाला, कारण आता जर तुम्ही म्हंटल की मॅडम आम्ही ना 21 दिवस प्रॅक्टिस करून घेतो, आम्ही पहिले फर्स्ट लेवल तुमचे व्हिडिओ पाहून पण बघतो आणि 21 दिवस प्रॅक्टिस करून येतो. किती आहे आता समजा 295 लोक ऍट प्रेझेंट आहे, किती लोक प्रॅक्टिस करतील? नाही नाही, मला तसं म्हणायचं नाही नाहीये. नाही, सांगते मी रिझन सांगते का बरं मी हे शेड्यूल चेंज केलं. आधी मी पण म्हणायची, पण व्हायचं काय की मग त्या 21 दिवसात तुमचा माझा संपर्क राहत नाही आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. 2-3 दिवस आवडीने प्रॅक्टिस करता, कारण कोणीतरी मोटिवेट करणारं, कोणीतरी करून घेणारं लागतं. मग आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे ती 100% ऊर्जांनी करायची आहे. मग एकदा लेवल 2 आणि लेवल 3 झाल्यानंतर 100% जी डेली प्रॅक्टिस करायची आहे ते तुम्हाला तिथे शिकवलं जातं. आणि एवढा तुम्हाला सगळ्यांची उदाहरणं ऐकून ऐकून त्या 1 महिन्यात एवढा सराव होऊन जातो की आपल्या प्रॅक्टिस हो जाते. अच्छा, तेच मला तेच म्हणायचं की माझं रूट चक्र जर खराब असेल तर ते त्याच सांगते ना, त्याच चक्रांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी पुढची मदत आपल्याकडनं होत असते. ओके. आणि प्रत्येक याच्यात म्हणजे मेडिटेशन, कधी छोटे छोटे हिलिंग सेशन, त्याच्यातनं हळूहळू आपोआप आपलं हिलिंग होऊन जातं. ओके ओके. आणि हे शक्तिपाठ जे सकाळी होतं ते रोज होतं का? रोज नाही हो मॅडम, लेवल 1 साठी एकदा असतं, लेवल 2 साठी एकदा असतं, लेवल 3 साठी एकदा असतं. लेवल 2 नंतरच विचारतीये, कारण ना माझ्या मुलांची 12 तारखेपासून शाळा चालू नाही, रोज होईल. नसतं. पूर्ण 10 दिवसांच्या सेशन मध्ये फक्त 1 दिवस. एक दिवस असेल. ओके. कारण मी जॉईन करणार आहे, पण मग तेच माझं पुढचं शेड्यूल तसं नसतं. बघायचं आहे ना. नाही नाही, 12 तसं नाही आहे. तारखेनंतर शाळा चालू होणार आहे. मग त्याच्यानंतर किती दिवस चालेल? 3 वाजता शाळा सुटते मुलांची. मॅडम नेक्स्ट बॅच आपली टाइम चेंज होते ना. लेवल 1 ची नेक्स्ट बॅच आपली 4:30 ते 5:30 चालू होणार आहे. तर त्याच्यामुळे 4:30 ते 5:30 मध्ये तुम्ही ते रिपीट करू शकता. आपला लाईफ टाइम ऍक्सेस आहे तुम्ही, कारण आणि मी रिपीट करायलाच सांगते त्याच्यासाठी. पहिल्यांदा तुम्ही शिकताना वाटतं की आपल्याला सगळं आलंय, समजलंय, पण प्रॅक्टिस करताना अडचणी येतात. मग कोणीतरी सपोर्ट पाहिजे ना. मग तुम्ही जेव्हा बॅच रिपीट करतात, तुम्हाला जेव्हा प्रश्न पडतात प्रॅक्टिस करताना, माझा सपोर्ट तेव्हा असतो. आणि म्हणून मी बॅचेस रिपीट करायला सांगते आणि लाईफ टाइम ऍक्सेस देते. हे का बरं केलं? कारण जेव्हा मी शिकली, माझे पहिले गुरु भोपाळचे होते. आमच्याकडे ऑफलाईन सेशन झालं 2 दिवसाचं. जे काही त्यांनी 2 दिवसात इथे दिलं, जेवढं यांनी ग्रहण केलं तेवढंच डोक्यात राहिलं. प्रॅक्टिस बरेच, माझी फर्स्ट लेवल नंतर 2 वर्षांनी मी सेकंड लेवल केली. तोपर्यंत कारण रेकॉर्डिंग ऍक्सेस नव्हता, काही रिपीट करायला फक्त पेपरचे नोट्स होते, बाकी काहीच नव्हतं ना. त्याच्यामुळे सरांचे शब्द त्या 2 दिवसात जेवढे घेतले तेवढे. आणि म्हणून मी माझा लाईफ टाइम ऍक्सेस देते. जे मला त्रास झाला ते मी होऊ देत नाही. लाईफ टाइम ऍक्सेस दिला की प्रॅक्टिस करताना तुम्हाला केव्हाही अडचण आली तरी सुद्धा मी असेपर्यंत मी तुम्हाला सपोर्ट करू शकणार. ओके, ठीक आहे. आणि मॅम तुम्ही मला परवा म्हटला होतात की हैदराबादमध्ये काही आहे म्हणून, प्रोग्राम आहे म्हणून हैदराबादमध्ये, तर तो अटेंड करता येईल का? मॅडम या बॅच, ही जी सेकंड थर्ड लेवलची बॅच तर तोपर्यंत कम्प्लीट, आपला 28 जुलैचा आहे, जून मध्ये तुमचा सेकंड आणि थर्ड लेवल कम्प्लीट होईल, तर तुम्हाला चान्स मिळेल. फक्त रजिस्ट्रेशन ते आपण नंतर बोलू, त्याचं नंतर बोलू. ऑलरेडी आता जवळपास 60-70 आपले रजिस्ट्रेशन झालेले आहेत आपल्या स्टुडंटचे. नाही, मी हैदराबादमध्येच राहते म्हणून मी विचारलं की मी तिथे मग मला नंतर बोला, पर्सनली आपण बोलू. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. सरिता मॅडम बोला. हॅलो मॅडम. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय, बोला. मॅडम मला विचारायचं होतं की मी रेकी करताना ना माझा हा हात आहे ना असा एकदम असा कडक होऊन जातो, माझीही करताना किंवा मिस्टरांची करताना. असं का होतं? एनर्जीचे ब्लॉकेजेस आहेत ते हळूहळू नील होतील जसं तुम्ही चक्रा मेडिटेशन वर उतराल आणि रोज औरा क्लिन्झिंग कराल, प्रॉपर अफर्मेशन द्याल, तर मग हे जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर होऊन जातात. आणि मी फी भरली आहे मॅडम 5000 आज. आणि मला अजून एक मिनिट सरिता मॅडम, थँक्यू. ज्यांची पण फी भरलेली आहे त्यांना एक काम करायचं आहे. मी जो नंबर सांगितला 7350246653, ज्याच्यावर तुम्ही पेमेंट करणार त्याच नंबरवर तुमचं पूर्ण नाव आणि स्क्रीनशॉट पाठवा. पाठवलंय तुम्हाला? हा, आणि पाठवताना हे लक्षात घ्या की ते फी लेवल 2 आणि लेवल 3 लिहा, कारण एंजलचे सुद्धा पैसे फीज येऊन राहिलेली आहेत. तर त्याच्यामुळे ते मिसमॅच नको व्हायला की एंजल साठी आलेली फी आहे की रेकीसाठी आलेली आहे.
आणि अजून एक प्रश्न विचारायचा होता मॅडम, मिस्टरांचं वेट लॉस करायला रेखी यूज करू शकते का? बिलकुल. काय अफर्मेशन द्यायचं? आता नाही, मी तुम्हाला सेकंड लेवल मध्ये एक नंबर देईल. तो नंबर त्यांच्या लेफ्ट बॉडी पार्टवर लिहा, त्यांच्या पाण्याच्या बॉटलवर लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे मी डिस्टन्स सिलिंग शिकविल त्या पद्धतीने करा. तुम्हाला लवकर रिझल्ट येईल. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. मेघा शिंदे मॅडम. मेघा शिंदे. हा मॅडम. हा बोला. मॅडम, जी तुम्ही आज हे जे सिम्बॉल दिलेले आहे, तर मला असं विचारायचं होतं, फायनान्स आणि ब्युटीसाठी जे सिम्बॉल आहे ते कुठे ड्रॉ करायचे? प्रत्येक सिम्बॉल तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर पण ड्रॉ करू शकता किंवा मग लॉकर मध्ये तुम्ही ब्युटीचे सिम्बॉल तर लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचं. तुम्ही जो आहार घेता त्या आहारावर तुम्ही 5 बोटांनी सांगितलं ना, त्या पद्धतीने ब्युटी सिम्बॉल ड्रॉ करायचा की हा आहार ग्रहण करून माझ्या सौंदर्यात ग्रोथ झालेली आहे, या पद्धतीने. ठीक आहे. अच्छा अच्छा. आणि जे रिलीज सिम्बॉल आहे फर्स्ट ब्लू कलरचा, तो कुठे ड्रॉ करायचा? नकारात्मक एखाद्या दूर व्यक्तीतली करण्याचा. निगेटिव्ह खूप असेल तर त्याच्या कपड्यांवर ड्रॉ करा आणि अफर्मेशन द्या की या व्यक्तीतली सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी गेलेली आहे. अच्छा अच्छा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ केले, म्हणजे जसं आता फर्स्ट लेवलचं तुम्ही आडवी लाईन ड्रॉ केली, नंतर वर, अशा पद्धतीने की कशाही पद्धतीने तो सिम्बॉल फक्त आला तरी चालतो जनरली का? प्रिंट करून जवळ ठेवले तरी चालतात. आणि दुसरं मॅडम, मला असं विचारायचं, मी 3 दिवसापासून सारखी विचारते की मला माझा डावा पाय खूप दुखतो. सगळे इलाज झाले पण माझा पाय काही दुखायचा थांबत नाही, म्हणजे मला अक्षरशः चालता येत नाही. तर उद्या मला त्याच्यासाठी आठवण काय करून करावं द्या. लागेल? आज माझी हिलिंग करण्याची स्वतः अवस्था नाहीये. मी उद्या तुम्हाला ओके ओके उद्या आठवण करा क्लासमध्ये, बघू तुमचा पाय दुखणं किती कमी होतं. ओके ओके. थँक्यू ठीक आहे? मॅडम. ओके. ओके. हो. चलो, ओके, थँक्यू. तर उद्या भेटू आपण याच ऊर्जांसोबत. उद्या माझा प्रॉमिस, तुमचा लास्ट हँडरेज होईपर्यंत उद्या तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे आणि उद्या पॉवरफुल एक मनी टेक्निक देणार आहे आणि बाकीचं आपण दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची हे उद्याच्या सेशन मध्ये बघू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.